आकाशवाणी मुंबई. तुषार पवार आणि सूर्यकांत आवटे. प्रादेशिक बातम्या देत आहोत. कोळशाच्या बाबतीत आत्मनिर्भर होतानाच पर्यावरण रक्षणासाठीही भारत वाटचाल करत असल्याचं केंद्रीय खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी यांचं प्रतिपादन. खनिकर्म विकासातून राज्याच्या महसुलात आणि रोजगारात वाढ व्हावी अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अपेक्षा. विविध जिल्ह्यांमधल्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ऑफलाईन नामनिर्देशपत्र सादर करायला मुभा. G20चं अध्यक्षपद आजपासून भारताकडे. राज्यातल्या 7 ठिकाणांसह देशभरातल्या 100 स्मारक स्थळांवर आजपासून येत्या 7 तारखेपर्यंत रोषणाई आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि भारतीय रिझर्व्ह बँकेकडून किरकोळ व्यवहारांसाठी डिजिटल चलनाचा प्रारंभ. देशात खनिकर्म व्यवसायाला चालना देण्याचं काम सुरू असून कोळशाच्या बाबतीत आत्मनिर्भर होतानाच पर्यावरण रक्षणासाठी आपला देश वाटचाल करत असल्याचं केंद्रीय खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत कोळसा आणि खनिकर्म गुंतवणूकदारांच्या राष्ट्रीय परिषदेत बोलत होते. कोळसा खाणींच्या मंजुरी प्रक्रियेत सुलभता आणली जात आहे. त्याचबरोबर सिंगल विंडो व्यवस्था देखील निर्माण केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात सध्या 13 कोळसा खाणींचा लिलाव करत असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्रात खनिकर्म व्यवसायाला मोठी संधी असून लोह आणि बॉक्साईटसह अन्य धातूंच्या खाणींचं प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे राज्याच्या महसूल वाढीसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो असंही जोशी यांनी सांगितलं. देशात वाढणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीमुळे औद्योगिकरण वाढत आहे. त्यामुळे वीज सुरक्षेला अधिक प्राधान्य दिलं जात आहे. 2040मध्ये विजेची मागणी दुप्पट होईल. त्यावेळी अखंडित वीज पुरवठ्यासाठी कोळसा आवश्यक असून त्यादृष्टीनं पावलं उचलली जात आहेत असं ते म्हणाले. महाराष्ट्रात खनिकर्म संशोधन संस्था सुरू करून तसंच या व्यवसायातल्या अडचणी दूर करून राज्याच्या महसुलात आणि रोजगारात वाढ झाली पाहिजे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परिषदेत बोलताना सांगितलं. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधनसंपत्ती दडलेली असून तिचा खाण उद्योगात वापर होणं गरजेचं आहे. कोळसा खाणींच्या विकासासाठी केंद्र सरकार ज्या बाबींची पूर्तता करायला सुचवेल त्या पूर्ण करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे असं ते म्हणाले. केंद्रीय रेल्वे आणि कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे खनिकर्म मंत्री दादाजी भुसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. देशात कोळसा खाणींचा लिलाव करतानाच छोट्या उद्योगांना देखील कोळसा पुरवठा करण्यासाठी आपले प्रयत्न असल्याचं रावसाहेब दानवे यांनी यावेळी सांगितलं. भारतात 2030पर्यंत 1.5 दशलक्ष टन कोळसा उत्पादन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर खनिकर्म व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं दादाजी भुसे यांनी सांगितलं. विविध जिल्ह्यांमधल्या ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑफलाईन अर्थात पारंपरिक पद्धतीनं नामनिर्देशपत्र सादर करण्याची मुभा दिली असून त्याची मुदत उद्या संध्याकाळी 5:30 पर्यंत वाढवली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त UPS मदानी यांनी आज दिली. राज्य निवडणूक आयोगानं 9 नोव्हेंबरला राज्यातल्या 7,751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशपत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यात अंशतः बदल करून ही मुभा दिली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी केंद्र सरकारनं वैद्यकीय महाविद्यालय मंजुरी दिली असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिली आहे. भारती पवार यांनी आज उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट दिली. तसंच आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. त्यानंतर त्या बातमीदारांशी बोलत होत्या. जिल्ह्यात 15व्या वित्त आयोगातून 7 ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तर शहरी भागांमध्ये 18 ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारली जाणार आहेत. त्यासाठी 15 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. समान नागरी कायदा झाला पाहिजे ही आपली मागणी असल्याचं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय. ते आज सिंधुदुर्ग दौऱ्यात कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग इथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर कुडाळ इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. समान नागरी कायदा हा केंद्राचा अधिकार आहे. कोणतंही एक राज्य यावर निर्णय घेऊ शकत नाही असं ते म्हणाले. चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या इतिहासावरून उठलेल्या गदारोळावरही त्यांनी भाष्य केलं. राज्यात जातीपातीच्या राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसमुळे झाली असल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी कुडाळ येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. नुकत्याच संपलेल्या नोव्हेंबर महिन्यात GST अर्थात वस्तू आणि सेवा कर रूपानं 1,45,000 कोटी रुपये संकलित झाले असल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिली आहे. 1,40,000 कोटी रुपयांहून अधिक GST संकलन होणारा हा सलग 9वा महिना असल्याचंही या मंत्रालयानं म्हटलं आहे. मागच्या वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात GST कर संकलन 1,31,000 कोटी रुपयांहून अधिक होतं. यंदा त्यात 11% वाढ झाली आहे. या कर संकलनामध्ये केंद्रीय वस्तू आणि सेवा कराच्या रूपानं संकलित झालेल्या 25,681 कोटी रुपयांचा तर राज्य वस्तू आणि सेवा कराच्या रूपानं संकलित झालेल्या
651 कोटी रुपयांचा समावेश आहे. औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री शहरी आवास योजनेच्या कामांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या योजनेच्या औरंगाबाद महानगरपालिका स्तरावरच्या कामांसंदर्भात आढावा बैठक केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी ते बोलत होते. ही योजना राबवताना तिथं उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांचाही बारकाईनं विचार करावा, असे निर्देश फडणवीस यांनी यावेळी दिले. या योजनेअंतर्गत औरंगाबाद महापालिका क्षेत्रात पात्र लाभार्थ्यांना घरं उपलब्ध करून दिली जातील. यासंदर्भात बँकांनी अर्थसहाय्य द्यावं, असं डॉक्टर कराड यांनी सांगितलं. यावेळी सहकार मंत्री अतुल सावे देखील उपस्थित होते. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत असलेल्या सातारा जिल्ह्यातल्या कास पठारावरचं कुंपण हटवण्याचं काम वन विभागानं आज सुरू केलं आहे. या कुंपणामुळे पठारावर वन्य प्राण्यांचा वावर बंद झाला होता. त्यामुळं त्या ठिकाणच्या फुलांची उगवण क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली होती. यंदाच्या हंगामात अनेक दुर्मिळ फुलं उमलली नसल्याचं समोर आल्यानं याबाबतची माहिती वनस्पती प्रेमींकडून घेण्यात आली. यावेळी सर्वांनी पठारावरचं लोखंडी कुंपण हटवण्याची मागणी केली होती. आज जागतिक एड्स दिन आहे. या रोगाचा समूळ नायनाट करण्यासाठी आणि या रोगासंदर्भात जगभरात सुरू असलेलं जनजागृतीचं कार्य सर्वसामान्यांना कळावं, यासाठी दरवर्षी 1 डिसेंबरला हा दिवस साजरा केला जातो. 1988 पासून सुरू झालेल्या HIV दिवसाच्या जनजागृतीसाठी सामाजिक आरोग्याचा विचार करून हा दिवस साजरा केला जातोय. या विषाणूची लागण झाली तर व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता पूर्णपणे नष्ट होत असते. जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त आज जळगाव इथल्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्राध्यापक हेमंत पिंगळे यांनी विद्यार्थ्यांना एड्स रोगाविषयी समाजात असलेले समज गैरसमज, कारणं, उपाययोजना याविषयीची माहिती दिली. अकोल्यात आरोग्य विभागाच्या वतीनं आज सकाळी जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. अमरावती इथंही एड्स जागरूकता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केलं. वाशिम, जालना आणि हिंगोलीतही रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक विम्याच्या दाव्यापोटी तुटपुंजी रक्कम मिळत असल्याच्या वृत्ताचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं खंडन केलं आहे. यापैकी बहुतांश दाव्यांमध्ये अंशतः भरपाई मिळाली असून वास्तविक रक्कम प्राप्त झालेली नाही. दाव्याची अंतिम तडजोड पूर्ण झाल्यानंतर अधिक रक्कम मिळू शकते, असं सरकारी प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केलं आहे. शेतकऱ्यांच्या युनिक आयडीच्या आधारे किमान 1,000 रुपये दावा रक्कम मिळण्याची तरतूद महाराष्ट्र सरकारनं केली असल्याचं त्यात नमूद केलं आहे. पिकाच्या नुकसानीबद्दल टाळता न येणाऱ्या नैसर्गिक जोखमीसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सर्वसमावेशक विमा संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार मंत्रालयानं केला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दरवर्षी 5 कोटी शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त होत असल्यानं ही जगातली सर्वात मोठी पीक विमा योजना बनण्याच्या मार्गावर आहे. गेल्या 6 वर्षात शेतकऱ्यांनी भरलेल्या 25,186 कोटी रुपयांच्या हप्त्यावर त्यांना आत्तापर्यंत 1,25,662 कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे. या योजनेअंतर्गत हप्त्याच्या बहुतेक भार केंद्र आणि राज्य सरकार उचलत आहेत, असं या पत्रकात म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज किरकोळ व्यवहारांसाठी डिजिटल चलन सुरू केलं. पथदर्शी तत्वावर प्राथमिक टप्प्यात 8 बँकांचा समावेश केला आहे. डिजिटल रुपयाचं स्वरूप डिजिटल टोकनच्या स्वरूपात असून त्याचं मूल्य नोटा किंवा नाण्यांच्या मूल्याइतकंच असेल. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरू आणि भुवनेश्वरसह 4 शहरांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, येस बँक आणि IDFC फर्स्ट या 4 बँकांच्या माध्यमातून हे चलन सुरू झालं आहे. भारत आजपासून G20 समूहाचं अध्यक्षपद भूषवत आहे. त्यानिमित्त देशभरातल्या 100 स्मारक स्थळांवर आजपासून येत्या 7 तारखेपर्यंत रोषणाई तसंच विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. त्यात राज्यातल्या 7 ठिकाणांचा समावेश आहे. मुंबईत घारापुरी इथल्या एलिफंटा केव्ज, पुण्यात आगा खान पॅलेस, शनिवारवाडा, शिवनेरी किल्ला, औरंगाबादमध्ये वेरूळची लेणी आणि दौलताबाद किल्ला तसंच नागपूरमध्ये उच्च न्यायालयाच्या जुन्या इमारतीचा त्यात समावेश आहे. G20 शिखर समूह परिषदेचं पुढच्या वर्षीचं अध्यक्षपद भारताकडे सोपवण्यात आलंय. भारत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे. भारतीय नागरिकांच्या भारताकडून अध्यक्षपदाबाबतच्या अपेक्षा आणि भूमिका आपण जाणून घेतोय. याबाबत बोलत आहेत मुंबई विद्यापीठातले प्राध्यापक मंदार भानुशे. आजपासून म्हणजेच 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 या वर्षाच्यासाठी G20चे अध्यक्षपद
भारताकडे आले आहे. ही एक अत्यंत आनंदाची व सर्व भारतीयांसाठी अभिमानाची अशी बाब आहे. भारत जेव्हा आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, त्याच काळात जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 2/3 लोकसंख्या ज्या G20 देशांमधून येते, याचे नेतृत्व भारताकडे येणे ही एक ऐतिहासिक घटना आहे. जगाच्या एकूण व्यापारापैकी 75% व्यापार या G20 देशांमधून होतो. शिवाय आर्थिकदृष्ट्या पाहिलं तर G20चे देश हे जगाच्या 80% GDPचं प्रतिनिधित्व करतात आणि भारत ही तर जगातली 4थ्या क्रमांकाची प्रगतिशील अशी अर्थव्यवस्था आहे. हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे असं मला वाटतं. या वर्षीच्या G20 शिखर संमेलनाचा लोगो हा 7 पाकळ्यांच्या फुलणाऱ्या कमळावरती पृथ्वी वसलेली आहे असा आहे. या 7 पाकळ्या आपल्या जगातल्या 7 खंडांचं प्रतिनिधित्व करतात आणि त्याच्यावरती असलेलं हे जे कमळ फूल आहे हे ज्ञानाचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे. एक पृथ्वी, एक परिवार, एक भविष्य या त्रिसूत्रीच्या आधारावर या शिखर संमेलनाची थीम वसुधैव कुटुंबकम अशी नेमलेली आहे. NCC महाराष्ट्र संचालनालयाची वार्षिक प्रशासकीय पाहणी आज रिअर ॲडमिरल पुनीत छड्डा यांनी केली. त्यांनी आज NCC महाराष्ट्राच्या मुंबईतल्या मुख्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांना NCC महाराष्ट्राच्या 6व्या तुकडीनं मानवंदना दिली. यावेळी त्यांना महाराष्ट्र NCC संचालनालयाच्या विविध उपक्रमांची आणि कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. चड्डा यांनी यावेळी NCC विद्यार्थ्यांशी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्र NCC संचालनालयाच्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्यामधल्या भुईगाव या गावात विकास वझे या शेतकरी तरुणानं खेकडा शेतीचा नवा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय. विशेष म्हणजे ही खेकड्याची शेती एखाद्या तळ्यात केलेली नसून ती एका उभ्या पद्धतीच्या बॉक्सेसमध्ये केली आहे. विकास यांनी आधी प्रशिक्षण घेऊन आपल्या शेतात 1 गुंठ्याच्या जागेत हा खेकडा शेतीचा प्रयोग सुरू केला. या शेतीत विकास लाल पाठीचा खेकडा आणि हिरव्या पाठीचा खेकडा अशा 2 प्रकारच्या जातीच्या खेकड्यांची शेती करतात. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कोळशाच्या बाबतीत आत्मनिर्भर होतानाच पर्यावरण रक्षणासाठीही भारत वाटचाल करत असल्याचं केंद्रीय खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी यांचं प्रतिपादन. खनिकर्म विकासातून राज्याच्या महसुलात आणि रोजगारात वाढ व्हावी अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अपेक्षा. विविध जिल्ह्यांमधल्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ऑफलाईन नामनिर्देशनपत्र सादर करायला मुभा. G20चं अध्यक्षपद आजपासून भारताकडे. राज्यातल्या 7 ठिकाणांसह देशभरातल्या 100 स्मारक स्थळांवर आजपासून येत्या 7 तारखेपर्यंत रोषणाई आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि भारतीय रिझर्व्ह बँकेकडून किरकोळ व्यवहारांसाठी डिजिटल चलनाचा प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.